पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. सर्वप्रथम साखर, दुसरा आहे भात, बेकरीचे फूड आणि तिसरं आहे मीठ. तेलाचं प्रमाणही आपल्या आहारामध्ये, आपल्या भाज्यांमध्ये कमी असायला हवं. तर भूक लागल्याशिवाय जेवण करायचं नाही. भूक जेव्हा तुम्हाला लागते त्याच वेळेस जर तुम्ही जेवण केलं पुरेशा प्रमाणामध्ये तर तुम्हाला बेकरी फूड खाण्याची गरज पडणार नाही किंवा वारंवार चहा पिण्याचीही गरज पडणार नाही. दुधाचा कडक चहा आणि गोड चहा पिणारे जे आहे त्यांच्यामध्ये कॅलरीजचं प्रमाण हे वाढत जातं आणि जेव्हा कॅलरीज वाढते तेव्हा ती आपल्या शरीरामध्ये साठून राहते आणि तो पूर्णतः पोटावरती त्याचा थर साचत राहतो. तर आपल्या आहारामध्ये किंवा तुम्ही सकाळी मॉर्निंगला चहा घेत असाल, संध्याकाळी घेत असाल, कामाच्या वेळेमध्ये घेत असाल तर ते चहाचं जे प्रमाण आहे ते थोडंसं कमी केलं पाहिजे. तुम्हाला जर चहाच प्यायचा असेल तर विदाऊट शुगर, विदाऊट साखर तुम्ही घेऊ शकता, विदाऊट मिल्क. तर सकाळी तुम्हाला जर चहाच घ्यायचा असेल तर तुम्ही ब्लॅक टी घेऊ शकता, ग्रीन टी घेऊ शकता. त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण एकदम कमी ठेवायचं जोपर्यंत तुम्हाला साखर कमी कमी होत नाही तोपर्यंत. 4 वाजता दुपारून तुम्ही चहा घेत असाल तेव्हा ग्रीन टी ट्राय करायला काहीच हरकत नाही किंवा ब्लॅक टी. दुसरं असं की बेकरीचे फूड, बेकरीचे पदार्थ म्हणजेच काय, बिस्किट आहे, टोस्ट आहे, खारी आहे, आपल्या घरामध्ये सगळ्यांच्या ते असतंच. त्याचं प्रमाण कमी कमी करत जायचं. ज्यावेळेस तुम्हाला भूक लागेल मध्यंतरी तर त्यावेळेस तुम्ही ड्रायफ्रुट्स खाल्ले पाहिजेत, फ्रुट्स खाल्ले पाहिजेत, ज्यूस घेतला पाहिजे, मखाना आहेत, स्प्राउट्स आहेत, त्यात सलाड आहेत, ते तुम्ही खाऊ